हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि मागे पॅन्ट. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज प्रभा सायनिंग इन. आज प्रभा सायनिंग इन. सो आज आम्ही चाललोय एका आगळ्या वेगळ्या डेटवरती, एका क्रिएटिव्ह डेटवरती. आणि त्या डेटवरती जाऊन आम्ही काय मजा मस्ती करणार आहोत आणि काय क्रिएटिव्ह करणार आहोत ते बघण्यासाठी तुम्हाला पुढचा क्षणापर्यंत वाट बघावी लागेल, किंवा काय म्हणता येईल. त्यासाठी तुम्हाला थोडा वेट करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला पोहोचतोय आणि तुम्हाला दाखवू की तिथे नेमकं आम्ही काय करणार आहोत. आम्ही आजच इंस्टा स्क्रोल करता करता आम्हाला काहीतरी एक पोस्ट दिसली आणि ती पोस्ट आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि आता आम्ही त्याच स्पॉटला जातोय, जी की आमची ठरणार आहे क्रिएटिव्ह डेट. क्रिएटिव्ह आणि फन डेट. सो ते बघण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल. सो स्टे ट्यून. आणि फायनली आम्ही स्टुडिओमध्ये पोहोचलोय. स्टुडिओमध्ये वातावरण खूप छान होतं, एनर्जेटिक होतं. बॅकग्राऊंडला खूप मस्त म्युझिक चालू होती आणि इथे ते काका बसले होते, तेच आम्हाला गाईड करणार आहे. करेक्ट, जसं प्रतिभाने सांगितलं तिथलं वातावरण खरंच खूप एक्साइटिंग होतं. बॅकग्राऊंडला खूप मस्त एनर्जेटिक म्युझिक लागलेली होती आणि आम्ही तिथे पोचल्यानंतर आम्हाला समजलं की आम्हाला जसं पॉट्स बनवायचे आहेत त्यासाठी आम्हाला काकांचा गायडन्स मिळणार आहे. आणि काका आम्हाला पहिल्यांदा एक पॉट बनवून दाखवत आहेत की जेणेकरून आम्हाला एक आयडिया येईल. बॅकग्राऊंडला म्युझिक चालू होतं त्यामुळे वाईब्स खूप छान होत्या तिथल्या. त्यांना बघून तरी असं वाटतं की आम्ही पण एवढ्याच फास्ट बनवू, पण आता जेव्हा आमची वेळ येईल तेव्हा कळेलच आम्हाला. त्यांना बघून तर असंच वाटतंय की खूप इझी टास्क आहे हा. आता आपला नंबर आल्यावर कळेल की आपण किती पाण्यात आहे. मी तर ऑब्व्हियसली चांगलंच करणार आहे प्रतिभा, तू तुझं बघ. माझं तर नावातच टॅलेंट आहे. बघू तुझा टॅलेंट. बघ बघ. आणि पहिला नंबर माझाच लागला. मी सुरुवात केली आहे बनवायला पॉट. आणि तुझा पॉट काकाच बनवतायत, जर बघू शकत असशील तर. काका मला शिकवत आहेत, त्याच्यामुळे मी त्यांचा गायडन्स घेतोय प्रतिभा. येस, ते बघ, ते माझ्या बोटांना शिकवत आहेत की कसं प्रेशर द्यायला पाहिजे आणि किती प्रमाणात त्याला हात ओला असला पाहिजे. भाई प्रतिभा, त्या मातीचा स्पर्श किती मऊ लागतोय हातांना. हो, अगदी माझ्या गालांसारखा ना. काश मी हो बोलू शकलो असतो. काय? आय मीन हो, बरोबर. कम्पॅरिझनच नाहीये. इश्श. तुझं झालं असेल तर आता मला पॉट बनवू दे, चल. हा, माहिती आहे किती सुंदर पॉट बनवणार आहे तर. बनते ऑब्व्हियसली. बघ ते किती ऑलरेडी बनलेलं आहे पॉट. मी तर एक मडका बनवणार आहे प्रतिभा तुझ्यासारखा. मडकं किती थंड पाणी देतं माहिती आहे ना. हो, पण मडक्यात पाणी टाकावं लागतं प्रतिभा आधी, त्यानंतर ते थंड पाणी देतं. शट अप. यु नो किती डेलिकेटली हँडल करावं लागतं हे. जरा जरी हात इकडे तिकडे झाला तरी त्याचा शेप बिघडतोय. ए बाबा, ॲप्रन घाल, घरी जाऊन मलाच कपडे धुवायचे. हां, जसं काय हातानेच कपडे धुणार आहेस तू. आली मोठी शाणी. व्हॉट एव्हर इट इज. भाग्स एकदम हळुवार हात फिरव, नाही तर शेप बिघडू शकतो त्याचा. हो का? आता तुझा नंबर येईलच ना, तेव्हा बघतो मी तू किती हळुवार करते ते. मी आहेच नाजूक. नाजूकता माझ्या नसानसांमध्ये. अच्छा, लेट्स सी, बघूया तुझा नंबर आल्यावरती हो. तू कसा शेप देतेस तुझ्या मडक्यांना. क्यों नाही. आणि मला शिकवणारी प्रतिभा आता फायनली पॉट बनवायला बसलेली आहे. आणि मी एवढा छान असा दिवा नाही, ॲक्च्युली मला एक हार्ट शेप बनवायचा होता, पण काकांनी दिवाच बनवून दिला आणि थांब करत माझे पेशन्स चेक करत होते. तो दिवा काकांनी बनवला होता, तू नव्हता बनवला प्रतिभा. मीच बनवलेला तो. दिसतंय तुम्हाला मित्रांनो, तुम्ही बघू शकता की तो दिवा तुम्ही बघू शकता. ऑलरेडी तिथे बनवलेला होता आणि ही फक्त तिथे शेप द्यायला बसलेली आहे. नो नो नो, दॅट्स नॉट ट्रू. आणि आता बघा, तिला जे हार्ट शेप बनवायचं होतं ते काकाच तिला हेल्प करतात. तिचं स्वतःचं असं काही. बघितलं आता मी बनवते. तर हा हार्ट शेप दिवा काय माहिती कुठेही बघून आली होती, तर तिने प्रॉपर हार्ट शेपचा दिवा बनवलेला आहे.
ऍक्च्युली मला हार्ट शेपचा दिवा नव्हता बनवायचा, मला एक हार्ट शेपचा असं पसरट काहीतरी पॉट बनवायचं होतं, पण ते काका बोलत होते की तसं नाही बनणार म्हणून मग त्यांनी असं बनवायला शिकवलं. पण ती बनवली तिने हार्ट शेप. पण तीच होऊन गेली ती. राईट, आपण दिवाळीला वापरू ही पणती. पण खरंच सुंदर शेप झालाय त्या पणतीचा. वाटेवरती पणती आहे का दिवा आहे का काय आहे. मी त्यांना सांगते पण आहे बघ, मला असं पसरट पाहिजे होतं म्हणून. राईट. हो, तर पसरट भांडं तिला बनायचं होतं, पण टेक्निकली ते पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे काकांनी तिला पसरट पणती बनवायला सांगितलं. आता नवीन पॉट बनवण्यासाठी परत एकदा आपण त्या पॉट व्हीलवरती शाडूची माती ठेवून काका एक सुरुवात करताय नवीन पॉटसाठी. प्रतिभाचे हात पूर्ण चिखलाने माखलेले होते. ती शाडूची माती नटेल्यासारखी वाटते, जी प्रतिभा थोड्या वेळात खाणार आहे. नाही, ती मी भागसाठी रेडी केली, भागसला खाऊ घालायसाठी. अगेन मी दुसरं पॉट रेडी केलेलं आहे. भागसने किती केले होते भाग्स? मी 2 बनवले होते. आणि माझं हे दुसरं होतं. दुसरं नाही, तुझं पहिलंच होतं. पहिलं तर काकांनी बनवलं होतं. मी बनवलेलं ते. हे राहू दे, लोकांनी बघितलंय कोणी बनवलं होतं. लोकांना बिहाइंड दी सीन माहिती नाहीये ना. तू पण जेवढं मला माहिती दाखवलं आहे ना. तेवढंच माहिती आहे ना. मला माहिती आहे, म्हणून मी लोकांना सांगतो की ते एवढी काकांनी मेहनती बनवलं होतं. मुलगी आहे आणि मी तुझ्या आधी खूप लवकर अडप्ट केलं होतं ती प्रोसेस. कारण तुला, मला 4दा सांगायची गरज नव्हती पडत काकांना. कारण तू माझ्याकडे पाहून शिकली होती प्रतिभा, Shut माझं up. पाहून शिकली होती आणि तू. काकांचं डोकं फोडायचंच बाकी होतं तुला सांगून सांगून. काकांचं डोकं तुला सांगून फोडायचं बाकी होतं, समजलं का? ते हे बघ, दिस- काकाच करताय, तू काहीच नाही मी करत आहे. करते, काहीच नाही करत मी आहे. कळते. बघ 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 सी बघ सी 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 सी. बघ 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 बघ. ओ, गोलाकार आकार. बावडी ते अंडाकृती होते. हम्म. काकांनाच क्रेडिट घ्यायचं, एवढी मेहनत करते मी तरी. राईट. बघितलं सुंदर सुंदर. कोणी बनवलंय ते? मी बनवलंय ते. राहू दे, दिसतंय कोण बनवतंय तर. सी, लोक सी, बघतायत. सी, सी, सी. मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा ते नेमकं कोणी बनवलंय, प्रतिभाने का काकांनी? हो हो हो. तिथली कलाकृती, लोकांनी जी भांडे बनवलेले भागचं होते मडकं. तिथे लोकांनी ठेवलं आणि हे लोक त्यांचे थॉट्स इथे लावतात त्या ट्रीमध्ये. थॉट्स आणि रिव्ह्यूज. येस. तर फायनली आमचं काम झालेलं आहे. आम्ही पॉट बनवून इथे ठेवलेलं आहे. आमचे पॉट्स तिथे बघितले तुम्ही. आणि ही प्रतिभा, जी आता तिने नटेला साफ केलं आहे बोटांना चाटून वगैरे. आमचं तर मनच भरत नव्हतं तिथून उठायचं, पण ऑलरेडी तिथे खूप लोक लाईनमध्ये होते. राईट. त्याच्यामुळे आम्हाला आमचं काम लवकर आटपावं लागलं. ग्रेट. वो, किती परफेक्ट शेप दिलेला आहे प्रतिभाने. बघा 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 बघा. नावातच टॅलेंट आहे भाग. प्रतिभा. प्रतिभाची प्रतिभा बघा. येस, फायनली सगळं आटोपल्यानंतर आम्ही थोडीशी हवाबाजी करतोय. आम्ही पोज देतोय. आमच्यात किती प्रेम आहे, जे की आहेच. हे बोलायची काही गरज आहे का तुला? आणि बघा, वेगवेगळ्या अँगलने शूट घेतोय. हा. हे पण क्लेने बनवलेलेच बॅग आहे आणि ते वेगळे वेगळे कलाकृती आहे. कलाकुसर, सुंदर कलाकुसर मातीच्या भांड्यांची. आणि मित्रांनो, इथे पॉटरीसोबत कॅनव्हास पेंटिंगचा सुद्धा ऑप्शन आहे बरं का. आम्ही नाही केलं कारण भाग्समध्ये तो टॅलेंटच नाही आहे ना. हो, कारण भाग्सच्या बायकोचं नाव टॅलेंट आहे, प्रतिभा. मला येते पेंटिंग, खूप चांगली येते. आणि नेक्स्ट टाइम करूया आपण. ओके. आणि या ट्रीमध्ये आम्ही आमचे थॉट्स लावलेले आहेत. आम्हाला कसं वाटलं इथे येऊन ते आम्ही तिथे मेन्शन केलं. आणि सोबतच आम्हाला तिथल्या ओनरने एक क्यूट लिटिल गिफ्ट पण दिलं. खरंच खूप सुंदर आणि क्यूट गिफ्ट होतं ते. आणि प्रतिभाच्या हातात ते गिफ्टचं क्यूटनेस अजून जास्त खुलून दिसतंय. ओ माय गॉड.
तर एकदम भारी आणि मूड बुस्टर डेट Experience. होती. या आणि काहीतरी आम्ही नवीन खूप होतं fun यांच्यासाठी. केलं. आणि आम्हाला असं वाटलं की म्हणजे आपण जेव्हा बघतो कुंभार लोकांना मडकं वगैरे बनवताना तर खूप इझी वाटतं ते, पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये बनवायला जातात ना तर खूप पेशन्सची गरज असते आणि आपले हात वळत नाही, आपले हात वळत स्टेबल नाही राहत. ऍक्च्युली आपल्याला पेशन्सच नसतो म्हणून ते खूप आपण फास्ट फास्ट करतो, बट ते खूप असं स्लो प्रोसेस आहे ती. माझ्या वेळेस तर ते नेमकं ते बाहेर यायचं, एक तर बाहेर यायचं नाही तर आतमध्ये जायचं आणि बारीक लेअर होऊन जायची त्याची. पण मस्त होते हे मस्त एक्सपिरियन्स. आणि खरंच चांगली डेट झाली आमची परत एकदा. कोणाला जर अशी युनिक आणि क्रिएटिव्ह डेट करायची असेल तर तुम्ही इथे विजिट करू शकता. नाही, जर तुम्हाला ऍड्रेस हवा असेल तर तुम्ही कमेंट करा, आम्ही तुम्हाला Details share करू. डिटेल्स शेअर करू. तर wanna end? ऍक्च्युली मला मी जेव्हा लहान होती, लहान म्हणजे कॉलेज टाइम मध्ये बऱ्याचदा मला असं वाटायचं की मला पण हे लोक जे जसं बनवतात तसं ट्राय करायचंय आणि मला आज ती अपॉर्च्युनिटी मिळाली. म्हणजे खरंच. बोलतात मॅनिफेस्टेशन खरं होतं आणि त्याचंच हे एक उदाहरण आहे. खरं आहे. ऍक्च्युली मी पण जेव्हा ते बघायचो लोकांना की ते बनवताना, तर मला कुतूहल असायचं की ते कसं बनवतात, काय बनवतात, त्यांच्या हातांना कसं फील होते. त्याची आज फिलिंग मी स्वतः अनुभवली आणि मस्त वाटते ते बनवताना. एवढं आहे की त्याला खूप प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला प्रॉपर शेप्स देण्यासाठी मडक्यांना किंवा कुठलीही वस्तू घडवण्यासाठी. पण तुम्ही जर इथे येताय तर तुम्हाला काही खूप एक्सपर्ट असण्याची गरज नाही नाही. गरज आहे. तिथे असतात Guides गाईड आहेत. करायला आणि ते खूप चांगला सपोर्ट Support करतात करतात. आणि गाईड करतात. गाईड करतात. आणि त्यातल्या त्यात आम्हाला फ्री गिफ्ट पण मिळालं. येस येस. सो ऑन दॅट नोट, Asprabha सायनिंग signing off.